ब्रिजचं काम चालू आहे आणि परत एकदा डायव्हर्जन आहे. डायव्हर्जन एवढा खराब आहे की खूप स्पीड ब्रेकर पण आहे आणि खूप खड्डे पण आहेत. दाखवतो, गाडी नुसती हलते. ते बघा खड्डे बघा. परत वन्स मोर आहे बघा. हे बघा, व्हॉट इज दिस. ओ माय गॉड, ये क्या हो गया है. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता गाडीत आहे आणि आम्ही चाललो आहे गावी, म्हणजे कोकणातच, कणकवलीला. आणि दरवेळी मी फनी म्हणजे आपले फिरायचे वगैरे असे टाईपचे ब्लॉग टाकतो. पण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेची कंडिशन सांगणार आहे प्रॉपर, की कसा आहे रोड आणि किती वेळ लागतो ते. चला, आता सध्या पण पनवेलला आहे आणि थोडंसं पुढे ट्रॅफिक आहे, बघू शकतात. तर पहिले आपण मुंबई गोवा हायवे लावूया आणि तिकडून मी तुम्हाला डिटेल देतो एकदम, काय कसा रोड आहे, काय आहे ते. चला मित्रांनो, आता आपण पळस फाट्याला आहे आणि इथून आपण मुंबई गोवा हायवे कनेक्ट करू. तर चला, तसं जर बघायला गेलं तर इथून मोस्टली माणगावपर्यंत रोड तसं बऱ्यापैकी झाला आहे. मध्ये जिकडे ब्रिजचं काम चालू आहे तिकडे जरा प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला दाखवेल कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहे ते. लेट्स गो. गोवा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो आपण. लेट्स गो. तर मस्त कनेक्ट झालेलो आहे आणि थोडंसं स्पीडअप करायला भेटेल आपल्याला मस्तपैकी. हॉटेल तर 500 झालेले आहेत. बघा समोर महाड 125, गोवा 536, अलिबाग 57 आणि 1028. तर चला, मी तुम्हाला मोस्टली रस्ता तर म्हणजे इथून तर असं झालेलं आहे, तरी जे काय असेल दाखल म्हणजे जरा लाईट कमी पडते. बघूया, जरा चेक मारूया काय विषय होतं ते. काय कुठलं नक्की नाही काका दबली ती बघा, आडवी झाली आहे. राईटला वाकली ती कसली वाकलेली. तेच ना, दगड झाला. हा आडवं झालं असेल. ती गाडी बघ ना, राईटला काका सरकते गाडी ती बघा. हा, बॉडी वाकली आहे. हाय शपथ, वाटलं आता सीन दिसतो की काय होतं ना. वन साइड वाकली गाडी. ते बघा कसला चाललाय तो. बघा तुझा फोन खालती गेला. आपलं इंदापूरच्या जरा अलीकडे हा बघा, हा ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी इथे डायव्हर्जन दिलं आहे. बस हाच मला आतापर्यंत डायव्हर्जन भेटला आहे. ह्याच्या अगोदर कुठेच डायव्हर्जन आहे. एकदम मस्त रोड आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे की मध्येच स्पीड वगैरे येतात. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही जरा फोकस ठेवून गाडी चालवा, कारण की स्पीड ब्रेकर असे येतात ना की मध्ये टर्न आहे तर टर्नच्या अगोदरच स्पीड ब्रेकर, चढणीच्या अगोदर स्पीड ब्रेकर तर असं आहे. आणि हा बघा, हा पहिला डायव्हर्जन आला आहे. तो आत्तापर्यंत रोड मस्त आहे. आपण मी आता माणगावचा लोकेशन टाकलं आहे आणि आपल्याला माणगाव आहे अजून 48 किलोमीटर, म्हणजे 56 मिनिट्स अजून बाकी आहे. सो हा फर्स्ट डायव्हर्जन होता तो. इथपर्यंत रोड चांगला आहे. आता बाकी बघूया पुढे. आता आपण पोचलेलो आहे माणगावमध्ये. आपण आहे 10 मिनिट्स अर्ली आणि इथून ते आम्ही जरा स्टॉप घेणार आहे 20 मिनिटांनी आणि मानस जरा गाडीवर बसणार आहे, मी जरा रेस्ट घेईल. आता आम्ही माणगावला पोचलो आहे. आम्ही बिफोर टाईम आहे, म्हणजे आम्हाला दाखवलेलं की 11:35पर्यंत आपण माणगावला असू, पण आम्ही 15 मिनिट्स अगोदर झालो आहे. तर बऱ्यापैकी कवर केलेलं आहे. आता पुढे रोड चांगलाच आहे. मध्ये हे लक्झरीवाले आणि बसवाले आणि ट्रकवाले जाम हैराण करतात. सो मग ते थांबायला लागतं, मग ते लेफ्ट राईट, मग ते त्यामध्ये टाईम निघून जातो. त्यानंतर एवढा थोडा अजून टाईम कवर केला असता. आता कसं इथून पुढे तर मस्तच रोड आहे, मस्तपैकी कवर करायला भेटेल गाडी. तर चला. तर मित्रांनो, आता मी महाड क्रॉस करतो आणि एकदम मस्त रोड आहे. 2 वाजलेले आहेत. आम्ही आता जरा टी ब्रेक घेतलेला की चहा पिली मस्त आहे की. आता माणस गाडी चालवतो आहे. इथून मी जरा रेस्ट करतो. आता बघूया इथून तर चिपळूणपर्यंत एकदम मस्त रोड आहे. काय असेल तर मी सांगेल, नाहीतर आपण भेटूया चिपळूणलाच.
आम्ही आता खेडला पोहोचतोय आणि इथे पण सुद्धा ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता. आणि डायव्हर्जन हळूहळू ते बघा इथे पण ब्रिजचं काम चालू आहे आणि इथे खूप घाणेरडा डायव्हर्जन आहे. आता तर उन्हाळा आहे म्हणून ठीक आहे, पण पावसाळ्यात तर फुल चिखल होणार आहे आणि वाटत नाही की ब्रिज होईल या पावसाळ्याच्या अगोदर. सो दिस इज अ कंडिशन. बघू शकता संगमेश्वरला आलेलो आहे आणि इकडे काम तर चालूच आहे ब्रिजचं. आणि हे ब्रिजचं काम किती वर्ष झालेलं काय माहीत नाही. हा आहे खालून सिटीमधून जाणारा रोड. सध्या रात्र आहे त्यामुळे फुल खाली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 3:39 बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता एक अर्धा तासात एक 40 मिनटात आम्ही शक्यतो संगमेश्वरला पोचू. तिकडे CNG फ्यूल करायचं आहे. जर असेल तर CNG भरू, नाही तर पुढे बघूया. सो एकदम मस्त आत्तापर्यंत एकदम मस्त रोड आहे. आम्हाला कधी एवढं कळलं पण नाही की चिपळूणला कधी आलो. एकदम मस्तपैकी आलं चिपळूणला. आता थोड्या ठिकाणी जिकडे डायव्हर्जन तिकडे ब्रिजचंच काम चालू आहे. बाकी काय असं काय प्रॉब्लेम नाही. बाकी मस्त रोड आहे. बाकी पुढे बघूया. आता आम्ही संगमेश्वरला थांबलेलो पण CNGला खूप गर्दी आहे तर आम्ही तिकडे नाही थांबले. पुढे आम्ही इथे मला दाखवत आहे 35 किलोमीटरवर एक CNG पंप आहे. तर आम्ही आता निघालो आहे. आम्ही संगमेश्वर सोडतो आहे आणि संगमेश्वर सिटीजवळ आलो आहे आणि त्या रोडचं काम चालू आहे. हा रोड चालू आहे आणि पुढे भरपूर म्हणजे मी लास्ट टाइम म्हणलो तेव्हा भरपूर काम बाकी होतं आणि खूप हे होतं. तर आता पण तसंच आहे होपसो. आणि आम्ही देवरुखने जात नाही आहे, आम्ही लांजा मार्गे जातो आहे कणकवलीला. सो बघूया रोड कसा आहे. देखो गाइस रस्ता देखो. चालू आहे ना रेकॉर्डिंग रे? चालू आहे. हाँ देखो ये देखो अभी ते उलटा पकडलंय. ओ सॉरी. ये देखो ये क्या है रस्ता क्या है. हाँ दिसतंय ये तो कुछ नहीं आगे तो और है. आता तो उतरताना तर माझ्या थोबड्याकडे होता, नाही तर ते दिसलं असं तर. अबो बस का थांबली भाई अशी रस्त्यावर ना अशा रस्त्यावरती काही आई ग. आणि आता मला लेफ्ट वाढायचं असेल तर लेफ्ट नाही ना डायरेक्ट तिकडे आतमध्ये बस स्टॉप आहे. अच्छा डेपो आहे डायरेक्ट. काय रस्ता आहे हा बघा रस्ता बघा. संगमेश्वर डेपो. अरे सॉरी गाव आहे ते आणि आपल्याला इथून जायचं. ये देखो ये रस्ता आहे. यो माझा कोकणचा रस्तो असा. समोरून किती ट्रक एकत्र येत असतात बघा. तर म्हाका जाऊ थंयसर जाऊक म्हाका 5-10 मिनटं थांबूक लागतला. आता हा व्लॉग ह्याचा होता म्हणून, नाही तर मी आता गपकन ह्याला घेणार होतो. गावी गेल्यावर घ्यायचं ते त्याला ब्लॉगला. त्याला पण गावचे ब्लॉग. मी तर गावचे ब्लॉग प्रॉपर शूट नाही केलेत. करूया आपण आता. करूया ना. देखो वापस देखो ये देखो. अभी 2 मिनटं नाही झाले मी कॅमेरा बंद करायला आणि हे बघा रस्ता चुम्मण. हे देखो बाजू में चुम्मण. आम्ही मागच्या कधी मार्च मध्ये पण आलेलो ना. मार्च में भी हम आए थे तभी ऐसे ही था. तेव्हा पण असंच होतं हे. आता पण तसंच. फक्त एक रस्ता मधला थोडासा ठीक झाला, पण हा रस्ता तर काय बोलूच नाही. ते करत असतील त्यांच्या वैयक्तिक लेवलवर प्रयत्न, पण पण काय असं दिसत नाही त्यांचे वैयक्तिक प्रयत्न काय होत आहेत करून सफल. आता हे तर आम्ही रात्री येतोय म्हणून एवढं प्रॉब्लेम नाही. सकाळचं इथे जेव्हा ट्रॅफिक दिसतं किंवा ट्रॅफिक असतं तेव्हा काय होत असेल ते तुम्ही विचार. तर हे पावसाने दिसतंय. पाऊस पडल्यावर ते सगळं रस्त्यावर आणि पाऊस सध्या कोकणामध्ये चालूच आहे कंटिन्यू. म्हणजे 1-2 दिवसावरती. आता मी परवा दिवशी जाऊन आलोय. ये क्या हो गया. ये देखो दव भी बैठ गया अभी. ये सुबह होने लगी है ना. आपल्याला माझ्या वाटते ना रोहित माहेरून कपडा मारायला लागला एकदा. नाही जाते ते माती बसली. माती अंदर से नाही रे बाहेर ते. देखो ये इनका वैयक्तिक लेवल का प्रयत्न दिखा इधर.
पर हीच रस्ते का क्या करेंगे. आणि ते पण ठीक आहे, एक रस्त्यात करतायत, दोन्ही करायला घेतले तर अजून ट्रॅफिक व्हायचं. हा, तो होईल मला वाटतंय पावसाळ्यापर्यंत म्हणजे आता, पण खालचा नाही होणार. हे बघ, ब्रिज आहे ना. परत आला खड्डा, ते ना आला एकदम कडे. भाई हा ऍक्शन कॅमेरा पण असं त्याला पण आपल्याला हे करायला लागणार आहे, स्टेबलाइज, तेव्हा जाऊन होणार आहे, दिसेल. मी बोलतो स्टेबलाइज करूच नको, दिसून दे जसं दिसतंय. काय बोलतो. हे बघ अजून एक डायव्हर्जन आलेला आहे. आता इथे जरा बरं मगासपर्यंत ब्रिज परतीच दिसत होती, आता प्लेन रस्त्यावरती डायव्हर्जन दिसत. पुढे पडली. चला पुढे भेटू खराब रस्त्यावर. मित्रांनो हा तर आहे ना, कसं आहे झालं एवढं भारी नंतर म्हणजे संगमेश्वरचा थोडा पॅच खराब आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. त्याच्यानंतर ना एवढा भारी रोड भेटला ना, तर कुठे थांबलोच नाही. म्हणजे थोडंफार तिकडे एक CNG भरायला थांबलो तरळेमध्ये. बाकी जो रोड आहे नंतर थोडा लांजाला एक थोडासा स्पॉट आहे, तो लांजाला थोडाफार खराब आहे. नंतर मग एकदम सुसाट रोड आहे. 120 140 किती पळवा, पण जरा लक्ष देऊन पळवा, जास्त पळवा असं बोलत नाही. थोडंफार मध्ये टर्न्स पण आहेत, कुठे कुठे स्पीड ब्रेकर पण आहेत, पण रोड ओव्हरऑल भारी आहे. मी बघायला गेलो तर 10:30 ठाण्यावरून निघालेलो 10:30 आणि घरी पोहोचलो 8 वाजता. मध्ये एक तास आमचा CNGचा गेला, त्यामुळे थोडंफार हे झालं, नाहीतर आम्ही लवकर पोहोचलो असतो. किती वेळ थांबलो. हा, खायला 2 वेळा आम्ही खायला थांबलो. एकदा बुर्जीपाव खायला आलो सकाळी नाश्ता. सो घरी जेवून निघालो तरी आम्ही खायला थांबलेलो. सो मस्त रोड आहे, एकदम प्रॉपर आहे. म्हणजे आता पकडायला गेलो तर आम्ही खाण्याचा टायमिंग कट केला अर्धा तास, तर 11 वाजता समजा पकडलो, 11 ते 7, तर आम्ही 8 तासात पोचलेलो आहे गावी. मस्तपैकी बऱ्यापैकी टाईम मस्तपैकी कवर केला आहे. आणि जाताना पण काय क्लिप म्हणजे व्हिडिओ काढायची गरज नाही. आता इकडचे व्लॉग येणार आहेत तुम्हाला, स्पेशल इकडचे व्लॉग येणार आहेत, तर ते नक्की बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.